मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये। सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। आणि मैत्रिणींनो, आजचा व्लॉग जो तो खूप छान असा इन्फॉर्मेशन देणारा असा असणार आहे। तर आजपासून जे ती मी माझे 11 गुरुवारचा जो व्रत आहे ना ते सुरू करणार आहे। तर संकल्पयुक्त मी 11 आपले स्वामी समर्थांचे 11 गुरुवार जे ते करणार आहे। तर माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी छान असं एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिल्यांदाच मी हे व्रत करत आहे, तर मी ते व्रत कसं केलं किंवा ते व्रत जर कोणी पहिल्यांदा करणार असेल तर त्यांनी कसं करायचं ते इथे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप सारी माहिती घेतलेली आहे, सगळ्यांना विचारलं आहे आणि त्यानंतरच मी हे व्रत जे ते सुरू केलेला आहे। तर बुधवारच्या दिवशी जे ते मी सगळ्यात अगोदर जे ते केंद्रामध्ये जाऊन संकल्प करून आलेले होते। तर संकल्प करायला जाताना आपल्याला केंद्रात जायचं असतं आणि केंद्रात जाताना आपल्याला एक नारळ आणि खडी साखर 100 ग्रॅम 50 ग्रॅम अशी खडी साखर घेऊन जायची। ती खडी साखर तिथे ठेवायची, देवाला मुजरा घालायचा स्वामींना आणि त्यानंतर आपली काय प्रार्थना आहे ती, आपली काय मनातली इच्छा आहे ती बोलायची आहे, तो संकल्प करायचा, तो प्रसाद तिथेच ठेवून यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे। तर बुधवारी मी केंद्रात गेलेले होते संकल्प सोडण्यासाठी आणि त्यानंतर आता हा दुसरा दिवस आहे गुरुवारचा। तर सकाळपासून मी काय काय केलं, कशी सुरुवात केली ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर सगळ्यात अगोदर सकाळी उठल्यानंतर आपण व्यवस्थित आपलं रोजचे कामं जे ते करून घ्यायचे, घर पारोसं काढून घ्यायचे, सगळं व्यवस्थित आवरून घ्यायचे, त्यानंतर आंघोळ करायची। आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर जे ते आपल्या दरवाजाच्या बाहेर जे ते एक पिण्याचा तांब्या म्हणजे पिण्याचं पाणी जे आहे ना ते एक तांब्या भरून घ्यायचे आणि ते पिण्याचं पाणी जे ते आपल्या उंबरठ्यावर शिंपडायचे, त्याचबरोबर आपल्या अंगणात शिंपडून घ्यायचे आणि त्यानंतर आपला उंबरठा जो तो पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला जे ते तुळशी मातेची पूजा करायची आहे। तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला खास करून गुरुवारच्या दिवशी जे ते तुळशी मातेला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध जे ते अर्पण करायचे। तर तेच मी इथं अर्पण केलेलं आहे, गाईचं कच्चं दूध अर्पण केलेलं आहे। आणि त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला पाणी घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपली जी पूजा आहे ती पूजा करून घ्यायची। तर या पद्धतीने आपल्याला गुरुवारच्या दिवशी जे ते तुळशी मातेला गाईचं कच्चं दूध जे ते चमचाभर घालायचं, ते खूप छान असं चांगलं त्यांनी सांगितलेलं हे करायला लावलेलं आहे। तर मी जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी संकल्पयुक्त गुरुवार करत आहे। तर संकल्प घरी सुद्धा मी कसा सोडणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर सकाळपासून काय काय आपल्याला पूजा करायची ते मी तुम्हाला इथे सांगत आहे। तर पहिलाच गुरुवार होता माझा, तर मी सकाळपासून छान अशी मस्त छान अशी प्रफुल्लित मनाने ही पूजा सुरू केलेली आहे। उंबरठा आपण पुसून घेतलेलाच होता स्वच्छ पाण्याने। त्यानंतर आता इथे मी उंबरठ्यालाही हळदी कुंकू अक्षता वाहून घेत आहे आणि 12-1च्या दरम्यान जे ते दुपारून म्हणजे मी जे ते उंबरठ्याला लेपन सुद्धा करणार आहे। तर तेही तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे। त्यानंतर उंबरठ्याची पूजा करून घेतली। सकाळी जी आपले सगळ्या कामांना लागण्या अगोदरची जी पूजा असते ना पहिल्या टप्प्यातली, ती पूजा मी इथे उंबरठ्याची करून घेतलेली आहे हळदी कुंकू अक्षता वाहून। त्यानंतर घरामध्ये आल्यानंतर गॅसची पूजा करून घेतलेली आहे। तर गॅसची तर मी रोजच पूजा करत असते, पण दर गुरुवारी जे ते गॅसजवळ सुद्धा मी साजूक तुपाचा दिवा लावत असते आणि अगरबत्ती लावत असते, स्वस्तिक काढत असते आणि व्यवस्थित पूजा जे ते करून घेत असते। तर तीच पूजा आपल्याला गुरुवारच्या दिवशी आपण ज्यावेळेस संकल्पयुक्त गुरुवार करत असतो ना तर करायची। हे बघा, आपल्याला जेवढं काही जमेल ना, जेवढं शक्य असेल ना तेवढे जे ते त्या गोष्टी आपण करायच्या। नाही झालं एखादी गोष्ट स्किप केली तरी चालेल, पण मी जसं की तुम्हाला सांगितलं मी पहिलाच गुरुवार होता माझा, पहिलाच गुरुवार मी सुरू केलेला होता। तर मी सगळी व्यवस्थित सागर संगीतची ती पूजा इथे करून घेतलेली होती। गॅस जो तो पारोसा पुसून घेतलेला होता, त्यानंतर त्यावर मी स्वस्तिक काढून घेतलं। स्वस्तिक काढल्यानंतर हळदी कुंकू अक्षता वाहून घेतल्या आणि फुलवात जे ते साजूक तुपाची फुलवात लावली, अगरबत्ती लावली, छान अशी व्यवस्थित पूजा करून घेतली आणि त्यानंतर जो माझा मागचा दरवाजा आहे ना त्या दरवाजाची सुद्धा मी हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करून घेतली आणि त्यानंतर इथे सूर्यदेवांना अर्घ्य देत आहे। तर मी रोजच सूर्यदेवांना अर्घ्य देत असते आणि आजच्या दिवशी म्हणजे गुरुवारी सुद्धा आपल्याला आठवणीने जे ते सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे। तर ही सगळी माझी सकाळची पहिल्या टप्प्यातली पूजा होती जी मी आत्ता तुमच्यासोबत शेअर केलेली आहे।
बघा मैत्रिणींनो, सकाळचं एक छोटीशी क्लिप रेकॉर्ड केली, त्यानंतर आता डायरेक्टली 10-10:30 वाजता त्यावेळेला मी तुमच्यासोबत भेटत आहे, डायरेक्टली बोलत आहे मी. तर इथे माझं किचन जे ते व्यवस्थित क्लीन झालेलं आहे. किचनमधलं सगळं काम आवरून घेतलेलं आहे मी. स्वयंपाक झालेला आहे, किचन क्लीन करून घेतलेलं आहे, जेवढे भांडे होते सिंकमध्ये तेवढे घासून घेतलेले, सगळं आवरून घेतलं. आता मी देवपूजेला लागणार होते, म्हणजे देवांना आंघोळ घालायला. तर म्हटलं चला त्या अगोदर आपण काल काय शॉपिंग करून आणली, काय पूजेचं सामान आणलं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करूया. त्याचबरोबर उंबरठ्याला लेपन करण्यासाठी मी काय काय वापरते, त्यानंतर फरची पुसताना काय काय वापरते तेही तुमच्यासोबत शेअर करावं. तर इथे बघा मी स्वयंपाक करून ठेवलेला होता, चपात्या झालेल्या आहे. आज फक्त चपाती आणि भाजी केलेली आहे मुलांच्या टिफिनला, म्हणजे शौर्याच्याच टिफिनला. फक्त तनिष्का आणि अनुष्का दोघींनी जे ते उपवास केलेले, कारण की मी उपवास केलेला आहे त्यामुळे मग त्यांनी पण उपवास केला, त्यांनाही उपवास करायचा होता. आणि त्यानंतर आता मी मुली आल्यानंतर जे ते बनाना मिल्कशेक बनवणार आहे. तर त्यासाठी इथे छान असे पिकलेले राईप असे बनाना ठेवलेले आहे. तर हे ऑर्गॅनिक बनाना आहे, गावठी. तर त्या बनानांपासून मी मिल्कशेक बनवणार आहे आणि तो तुमच्यासोबतही शेअर करणार आहे. त्यानंतर आता मी अगोदर देवांना आंघोळ घालून घेणारे आणि त्यानंतर उंबरठ्याला लेपनही करणारे आणि फरची पुसून घेणार आहे. तर अगोदर मी फरची पुसून घेणारे देवांना आंघोळ घालून झाल्यानंतर. तर त्यासाठी मी ना इथे फरची पुसण्याचं जे पाणी असतं ना त्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचंय ते सांगते. तर हे बघा, इथे छोटासा तुकडा भीमसेनी कापूरचा घेतलेला आहे, इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे, त्यानंतर मीठ घेतलेले एक चमचा घेतलेला आहे आणि गोमित्र आपल्याला एक हे टोपण जे असतं ना ते एक टोपण भरून गोमित्र टाकायचे आणि पाणी टाकून 2-3 लिटर पाणी टाकायचे आणि त्या पाण्याने आपल्याला फरची पुसून घ्यायची. तर फरची पुसण्यासाठी मी हे सगळं वापरत असते. त्यानंतर फरची पुसून झाली की त्यानंतर मग मी उंबरठ्याला लेपन करत असते. तर त्यासाठी इथे गोमित्र घेतलेले, हळद घेतलेली आणि चंदन पावडर घेतलेली. उंबरठ्याला लेपन करत असताना आपल्याला चंदन पावडर घ्यायची, त्याने छान असा सुगंध सुटतो आणि खूप मस्त प्रसन्न असं वाटतं. त्याकरता मी चंदन पावडर यात घालत असते. तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी चालेल, पण शक्यतो आपल्याला गुरुवारच्या दिवशी आपण पूजा करतो ना किंवा अमावस्येच्या दिवशी सुद्धा, तर उंबरठ्याला लेपन करत असताना आपल्याला त्यात सुगंधी चंदन पावडर जी ती घालायची ते, किंवा मग अष्टगंध घातला तरी चालेल, पण मी चंदन पावडरच घालते कारण छान असा सुगंध सुटतो त्याकरता. त्यानंतर किचन सगळं आवरून घेतलं, सगळं व्यवस्थित आवरलं गेलेलं आहे आणि म्हटलं चला आता आपण शॉपिंग दाखवूया. तर हे बघा, मला मस्त अशी खूप शोधाशोध केल्यानंतर ऍक्च्युली मला श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत जे ते मिळालं, मराठी आवृत्ती मिळाली आणि छान असं बुक बाइंडिंग केलेली असते ना ती बुक ती मिळाली. तर खूप छान अशी बुक आहे, जेणेकरून मला आता कित्येक दिवस ही बुक जाणार आहे. मस्त आहे बुक. तर ही बुक घेतलेली आहे मी, ही पोथी घेतलेली आहे. त्यानंतर नारळ आणलेला आहे पूजेसाठी. त्यानंतर स्वामींसाठी ही मफलर आणलेली आहे. तर ही मफलर मला त्या दादांनी जे ते 15 रुपयाला दिली. त्यानंतर आपल्याला पोथी जी पूजा मांडायची ना त्यासाठी इथे हा ऑरेंज कलरचा मी पीस आणलेला आहे. त्यानंतर छोटासा हा कपडा आणलेला आहे स्वामींची मूर्ती ठेवण्यासाठी. त्यानंतर गुलाब पाणी आणि गोमित्र हे संपलं होतं. आता तुम्ही तिथे बॉटल बघितली ना तर ती संपलेली. तर म्हटलं आता शेवटचं आहे, त्यामध्ये मी पाणी टाकून आणि गोमित्र जे ते घेतलेले. तर म्हटलं मग गोमित्र आणायला लागेल, तर गोमित्र आणून घेतलं. त्यानंतर स्वामींसाठी ड्रेस आणलेले मस्त असे. आता पहिला गुरुवार आहे माझा. मस्त मी पूर्ण काय म्हणता ना आपण संकल्प वगैरे सोडून मी हे गुरुवार करणार आहे शास्त्रोक्त पद्धतीने. तर मग म्हटलं चला आज आपण स्वामींना ड्रेस सुद्धा घेऊन येऊया. तर स्वामींना ऑरेंज कलरचा आणि येलो कलरचा ड्रेस आणि फेटा आणलेला आहे. ऑरेंज कलरचा सुद्धा ड्रेस आणलेला आहे बघा, हा ऑरेंज कलरचा ड्रेस फेटा. तर स्वामींसाठी 2 ड्रेस आणले. त्यानंतर श्रीकृष्णासाठी सुद्धा एक ड्रेस आणलेला आहे आणि देवी आईसाठी छोटीशी साडी आणलेली आहे आणि हा एक एक्स्ट्रा ड्रेस आणलेला आहे स्वामींसाठी, येलो कलरचाच आहे. तर आता इथून पुढे माझी दर गुरुवारी पूजा असेल तर मी शक्यतो ऑरेंज किंवा येलो कलरचा ड्रेस देते स्वामींना यूज करत जाणार आहे. त्यानंतर पूजेसमोरच ठेवण्यासाठी ह्या वाट्या आणि छोटं पात्र आणलेलं आहे पाण्यासाठीचं. तर हे पाण्याचं पात्र आहे. तर हे आणलेले एक आणि त्यानंतर ह्या 2 वाट्या आणलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण हे पाणी ठेवून आणि त्यावरती ही वाटी ठेवायची आणि ह्या वाटीमध्ये आपण कुठला प्रसाद ठेवणार आहोत ना ते ठेवायचे. आणि ही एक छोटीशी निरांजन आणलेली आरतीच्या वेळेला आपल्याला लागेल त्या हिशोबाने. तर हे सगळं सामान मी काल आणलेलं आहे.
सगळं घर नीट अँड क्लीन करून घेतलेले तुम्ही बघू शकता। आता मला फक्त देवांना आंघोळ घालायची, तर म्हटलं चला देवांना आंघोळ घालण्या अगोदर तुम्हाला दाखवून घ्यावं। तर हे बघा आता आंघोळीलाच घेतलेला आहे। आता व्यवस्थित देवांना आंघोळ घालून घेते आणि त्यानंतर माझे पुढचे कामं चालायला। आणि इकडे बघा घर सगळं नीट अँड क्लीन केलेलं आहे। एक साइड जे ते स्वामींचं माळ जप चालू आहे, मानस पूजा झाली, त्यानंतर मंत्र पुष्पांजली झाली। सगळं हे एक साइड टीव्हीवरती मी लावून दिलेले, जेणेकरून सकाळी उठल्यापासून माझं स्वामींचं नामस्मरण चालू आहे। तर ही आहे आताची अपडेट। आता पटकन मी पूजा करून घेते, म्हणजे माझी देवांना आंघोळ करून घालून घेते आणि पूजा मांडणीच्या वेळेला तुम्हाला सगळं म्हणजे मी पूजा मांडणी कशी करणार आहे काय ते तुमच्यासोबत शेअर करते। तर हे बघा मैत्रिणींनो, इथे मी जे ते सगळी घरातली जी माझी तयारी होती व्रताची ती सगळी करून घेतलेली आहे। तर त्यामध्ये मी सगळ्यात अगोदर जे ते तुळशी वृंदानाजवळ जे ते रांगोळी काढून घेतलेली आहे। रांगोळी काढून घेतली, त्यानंतर रांगोळीवरती छान अशी हळदी कुंकू अक्षता वाहून घेतले, फुलं वाहून घेतले। त्यानंतर मी उंबरठ्याला लेपन सुद्धा करून घेतलेलं होतं। उंबरठ्याला लेपन करून उंबरठ्याची पूजा करून घेतलेली होती। तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी जे ते करायच्याच आहे। या खूप शुभ मानल्या जात्या आणि खूप चांगलं असतं या गोष्टी आपण दर गुरुवारी केल्या तर। म्हणजे जसं की तुळशीजवळ रांगोळी काढणं रोजची रोज तर आपण काढतोच, पण गुरुवारच्या दिवशी आपल्याला काढायचीच आहे तुळशीजवळ रांगोळी। त्यानंतर उंबरठ्याला लेपन करायचे, उंबरठ्यावर रांगोळी काढून घ्यायची, उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचे। घर आपलं मस्त असं कापूर, हळद आणि गोमित्र आणि मीठ घालून छान असं पुसून घ्यायचे। आपलं घर जे ते पूर्ण पॉझिटिव्ह करायचे, आपल्याला घरातली पूर्ण निगेटिव्हिटी काढून टाकायची। त्यानंतर देवांना डीप आंघोळ घालून घ्यायची, स्वच्छ आंघोळ घालून घ्यायची। त्यानंतर सगळ्या देवांना अभिषेक सुद्धा करून घ्यायचा आहे। मी इथे अभिषेक सुद्धा करून घेतलेला आहे। त्यानंतर माझी जी देवपूजा आहे रोजची ती देवपूजा मी करून घेतलेली आहे आणि आता मी आपली गुरुवारची जी पूजा मांडणी आहे ना ती करत आहे। तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर जिथे मी पूजा मांडणी करणार आहे ना ती जागा छान अशी पुसून घेतलेली आहे। त्यानंतर ह्या जागेवर ज्या जागेवर आपण पूजा मांडणी करणार आहोत ना त्या जागेवरती सगळ्यात अगोदर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे। स्वस्तिक काढून ह्या स्वस्तिकावर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला पुढची पूजा मांडणी जी ती सुरू करायची। तर सगळ्यात अगोदर आपल्याला रांगोळी काढून आणि स्वस्तिकाची पूजा करून घ्यायची, म्हणजे ते खूप शुभ मानलं जातं। या गोष्टी आपण सगळ्यात अगोदर जे ते धरणी मातेपासून जी ती सुरुवात करतोय आपली, हे म्हणजे अगदी कृतज्ञपणे आपण हे सगळे कामं करतोय, हे आपण इथे दाखवून दिलं जाते किंवा आपण हे करतोय असं इथे सांगितलं जातंय की हे करतोय बा आपण, असं हे दाखवते मी ते आणि हे केलं जातं। त्यानंतर मी इथे पाट घेतलेला आहे, छोट्या साईजचा हा पाट घेतलेला आहे। हा पाट मी पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्या पाटावरती आपल्याला भगव्या रंगाचं किंवा लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा स्वच्छ असा नवीन कपडा अंथरून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला यावरती दिव्याची जी ती मांडणी करून घ्यायची, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्या अगोदर आपल्याला हा दिवा जो तो डायरेक्टली पाटावर न ठेवता त्या दिवा ठेवण्यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ जे ते म्हणजे तांदळाची रास ठेवायची, त्या राशीवरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावर एक छोटीशी प्लेट ठेवायची आणि त्यानंतर साजूक तुपाचा दिवा आपल्याला जे ते स्वामींची ज्या वेळेला आपण पूजा मांडणी करतो ना त्यासाठी घ्यायचा आहे। तर साजूक तुपाचा दिवा मी इथे घेतलेला आहे आणि दिव्याची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून आणि पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर हा दिवा जो तो प्रज्वलित करायचा आहे। म्हणजे थोडक्यात आपल्याला अग्निदेवांच्या साक्षीने ही सगळी पूजा करायची आहे। तर दिवा प्रज्वलित करून घेतलाय मी, त्यानंतर आता इथे धूप लावून घेत आहे। तर धूप सुद्धा आपल्याला धूपदानीमध्ये लावून घ्यायची। धूप लावण्याची पद्धत तुम्हाला आता मी यामागेही भरपूर वेळेस सांगितलेली आहे आणि व्हिडिओतही तुम्ही बघितलेले आहे। या पद्धतीने आपल्याला धूपदानी जी ते लावून घ्यायची, त्यानंतर धूपदानीची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची, फूल वाहून घ्यायचे। तर अगदी बेसिक अशी पूजा आहे, खूप सोप्या पद्धतीने आपण ही पूजा मांडणी करू शकतो आणि कुठेही तामझाम नाही आहे। अगदी म्हणजे मी तर इथे व्हिडिओ पर्पजवर खूप छान असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही यापेक्षाही अगदी साधी सोपी सरळ पूजा मांडणी करू शकता। त्यानंतर मी स्वामींची मूर्ती ठेवण्यासाठी जे ते आसन ठेवलेलं आहे आणि आता मी अभिषेक करायला घेतलेला आहे। तर ताट घेतलेला आहे, त्या ताटामध्ये फुलं घालून घेतलेले आणि त्या फुलांवरती आपल्याला स्वामींची मूर्ती ठेवून घ्यायची। तर इथे माझ्याकडनं एक चूक झाली, मी अगोदर जे ते अभिषेक करायला घेतलेलं आहे स्वामींना, तर अगोदर मी पाणी व्हायला पाहिजे होतं आणि त्यानंतर पंचामृत आणि त्यानंतर पुन्हा पाणी व्हायला पाहिजे होतं। तर
माझ्याकडनं राहून गेलं, पण तुम्ही तसं करू नका. तुम्ही जे ते अगोदर पाणी वाहा स्वामींना पंचामृताने आंघोळ घालत असताना पाणी व्हायचे. त्यानंतर आपल्याला 5 चमचे जे ते पंचामृत व्हायचे आणि 5 चमचे पुन्हा साधं पाणी वाहून आपल्याला आपली जे अभिषेक आहे तो कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर स्वामींची मूर्ती जी ती उचलून पुसून घ्यायची आणि जे पाणी आहे ते आपल्याला हे पाणी जे ते तुळशी कुंडात टाकलं तरी चालेल किंवा मग जिथे आपला पाय जाणार नाही अशा ठिकाणी अभिषेकाचं पाणी जे ते नेऊन टाकून द्यायचे. त्यानंतर मी आता स्वामींना आज पिवळ्या कलरचे कपडे घातले आहे, तर या कपड्यांवरती मी हिना अत्तर लावून घेतलेला आहे आणि हे कपडे स्वामींना घालून घेतले. स्वामींची स्थापना करून घेतली, स्वामींना अष्टगंध लावला, माळ घातलेली आहे आणि फेटा स्वामींना चढवलेला आहे. आणि बस आपली आता ही पहिल्या टप्प्यातली म्हणजे ही इथपर्यंत पूजा ही अशी झालेली आहे. त्यानंतर स्वामींसाठी आपल्याला पाणी ठेवायचे आणि खडी साखरेचा प्रसाद ठेवायचा आहे. या प्रसादामध्ये आपल्याला तुळशीपत्र जे ते ध्यान करून ठेवायचंच आहे. तर मी ते तुळशीपत्र सुद्धा ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर प्रसादाला आणि पाण्याला सुद्धा आपल्याला फूल वाहून घ्यायचे. त्यानंतर घंटी ठेवायची पूजेमध्ये आणि त्या घंटीला सुद्धा आपल्याला अष्टगंध लावून फूल व्हायचे. त्यानंतर फळ म्हणून मी ते जे ते श्रीफळ घेतलेलं आहे, तर श्रीफळ आपल्याला ठेवून घ्यायचे. श्रीफळाला सुद्धा आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचे, फूल वाहून घ्यायचे. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ आपल्याला पूजेत ठेवायचा आहे. या ग्रंथाला सुद्धा आपल्याला अष्टगंध लावून फूल वाहून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या क्रिएटिव्हिटी प्रमाणे आपल्याला कशी पूजा मांडणी करायची, किती छान सुंदर आणि सुबक आपल्याला पूजा मांडणी करता येते त्या पद्धतीने आपण बाकीची फुलांची वगैरे रास करायची, काय मांडणी बाकी आपल्याला छान असं पूजा छान आपली दिसेल या हिशोबाने काय काय करता येईल ते छान अशी पूजा मांडणी करून घ्यायची. आणि त्यानंतर स्वामींना आपल्याला धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आणि मनोभावे स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपण रांगोळी काढायला घेणार आहोत. तर आता बघा मी ते थोडीशी वेगळ्या प्रकारे रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर रांगोळी अशा प्रकारे काढता येत नसेल किंवा मग यापेक्षाही छान अशी रांगोळी काढता येत असेल तर यापेक्षाही छान अशी रांगोळी काढायची, पूजा मांडणी करायची. पूजा मांडणी जी ती जितकी आपण छान सुंदर सुबक आणि प्रसन्न कराल ना तर तितकं छान अशी आपल्याला आपल्या घरामध्ये वाइब्स मिळतात, खूप छान असं वाटतं. तर मी ते खूप बऱ्यापैकी छान असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपली पूजा मांडणी तर सगळी झालेली आहे. त्यानंतर मी आता इथे रांगोळी काढायला घेतलेली आहे. तर सगळ्यात अगोदर पिवळी रांगोळी जी ती मी पूर्णपणे अशी त्याची एक लेअर करून घेतलेली आहे. त्यानंतर माझ्याकडे हा एक श्री स्वामी समर्थ नावाचा हा साचा होता, तर त्या साच्याने लाल कलरची रांगोळी मी काढून घेतलेली आहे. आणि यावर आपल्याला साईडनी काय आपल्याला डिझाईन काढायची ती काढून घ्यायची. आणि ही रांगोळी सुद्धा आपल्याला तशीच न ठेवता या रांगोळीवर सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे. कधीही आपण रांगोळी कुठलीही रांगोळी जी काढतोय ना ती रांगोळी तशीच नाही ठेवायची, त्यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा जे ते वाहून घ्यायचे. तर या पद्धतीने मी पूजा मांडणी करून घेतलेली. अगदी सोप्या पद्धतीने ही पूजा मांडणी जी ती होते. त्यानंतर आपल्याला ग्रंथ वाचन जे ते ग्रंथ हातात ठेवून करायचं नाही आहे, तर त्यासाठी मी ग्रंथ वाचनासाठी जे स्टँड मिळतं ना ते स्टँड ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर माझी ही पूजा मांडणी आपली अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला सेवा काय करायची ते मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला 11 गुरुवार संकल्पयुक्त 11 गुरुवार आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला जे ते 11 माळ जे ते श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे. 11 वेळेस माळ जप करायचा आहे. त्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र जो तो आपल्याला पठण करायचा आहे. आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो पूर्ण ग्रंथ जो आहे त्यातला 21 अध्याय जे ते पूर्ण एक बैठकी आपल्याला पठण करायचे. आणि त्यानंतर आपल्याला स्वामींची आरती करायची, स्वामींचा आवडता प्रसाद जे तो स्वामींना अर्पण करायचा आहे. तर मी हे सगळं जे ते करून घेणार आहे. तर इथे पूजा मांडणी मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि त्यानंतर मी आता स्वामींचं आवडतं चाफ्याचं फूल जे ते इथे स्वामींना अर्पण केलेलं आहे. स्वामींना चाफ्याचं फूल खूप आवडतं, तर मी दर गुरुवारी जे ते चाफ्याचं फूल स्वामींना अर्पण करत असते. तर ते फूल स्वामींना अर्पण केलं. आणि त्यानंतर माझी जी तर मैत्रिणींनो या प्रकारे आपल्याला गुरुवारच्या दिवशी पूजेची मांडणी करायची आहे. आणि रांगोळी वगैरे काढून आपल्याला सगळं रेडी करून घ्यायचे. आणि त्यानंतर आता पहिला गुरुवार आहे जसं की आपला हा, तर पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्पयुक्त जे ते हा गुरुवार करायचा असतो. तर त्यासाठी मी एक ताट घेतलेले आहे, त्या ताटामध्ये फुलं वगैरे घालून घेतलेले. त्यानंतर आपल्या उजव्या हातावरती आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे, तांदळावरती आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचे, त्यानंतर फूल ठेवायचे
ठेवायचे एक, आणि त्यानंतर यावर एक चमचाभर पाणी घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला आपलं नाव घ्यायचे. त्यानंतर आपलं जे गोत्र आहे ना ते गोत्र घ्यायचे. गोत्र जर आपल्याला माहिती नसेल तर कश्यप हे गोत्र चं नाव घ्यायचे आणि आपली जी काही इच्छा असेल ना ती इच्छा स्वामींना सांगायची. तर पहिल्याच गुरुवारी आपल्याला आपली जी काही इच्छा आहे ना संकल्प सोडत असताना स्वामींना सांगायची. दर गुरुवारी आपल्याला काही सांगत बसायचं नाही आहे. स्वामींना आपण एकदा जरी मनोभावे काही सांगितलं ना तर ती आपली इच्छा पूर्ण होते. तर ती आपली इच्छा बोलायची आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी जे ते संकल्प सोडायचे आणि हे पाणी आपल्याला ताटात सोडून द्यायचे आणि आपली पूजा जी संकल्प जो तो पूर्ण करायचा आहे. आणि संकल्प पूर्ण झाल्यानंतर आपल्याला 11 माळ स्वामी समर्थ जप करायचे आहे. त्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचे आहे. त्यानंतर 21 अध्याय सारामृताचे वाचन करायचे आणि त्यानंतर पहिला गुरुवार असल्यामुळे मी इथे केंद्रात आलेली होते. तर केंद्रात दर्शनाला आलेली आहे. केंद्रातली सगळी सेवा झाली. केंद्रामध्ये मी म्हणजे ते केळीचा प्रसाद घेऊन गेलेले होते. तर केळीचा प्रसादाचा नैवेद्य दाखवला आणि तिकडनं आले. त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि स्वामींना जे ते मस्त असं स्वामींचा आवडीचा नैवेद्य जे तो बनवला आणि स्वामींना नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे. तर नैवेद्यासाठी मी इथे पिवळी बटाट्याची भाजी केलेली आहे, शिरा केलेला आहे, केशरी शिरा केलेला आहे, डाळ भात केलेला आहे आणि चपाती केलेली आहे. तर हा नैवेद्य मी स्वामींना दाखवून घेतलेला आहे. आपल्याला बस ह्या पद्धतीने जे ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्वामींची पूजा अर्चना करायची, पूजेची मांडणी करायची आणि पहिल्याच गुरुवारी आपल्याला फक्त संकल्प सोडायचा आहे. दर गुरुवारी आपल्याला संकल्प सोडायचा नाही आहे आणि आपली जी इच्छा आहे ती फक्त पहिल्याच गुरुवारी आपल्याला स्वामींना बोलून दाखवायची. आणि बस आपले 11 गुरुवार किंवा 21 गुरुवार किंवा 9 गुरुवारचा जर आपण संकल्प केला असेल तर त्या पद्धतीने आपल्याला गुरुवार करायचे. आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला एक जोडी जे ते जेऊ घालायची, एक जोडी जे आहे ते त्यांना जेऊ घालायचे. त्यांना आपल्या परिस्थितीप्रमाणे काय पाहिजे ते दक्षिणा वगैरे द्यायचे, उपहार द्यायचे. नाही तर मग केंद्रामध्ये जाऊन दक्षिणा घालायची. केंद्रामध्ये जी दानपेटी असते त्यामध्ये दक्षिणा ठेवायची किंवा मग 9 पोरं जे ते आपल्याला शेवटच्या गुरुवारी जेऊ घालायचे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे गुरुवार जे ते करायचे आहे. आणि पहिल्या गुरुवारचा माझा अनुभव जो आहे तो खूप छान आलेला आहे. मला खूप छान वाटलं आणि मी पूर्ण माझे 11 गुरुवारचा मी संकल्प सोडलेला आहे ना. तर 11 गुरुवारची पूजा मांडणी आणि पूजा माझे आलेले अनुभव त्या गुरुवारी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला आजचा गुरुवारचा हा जो व्लॉग आहे तो कसा वाटला. माझी कुठे जर चूक झालेली असेल तर मला तुमची एक मोठी बहीण किंवा छोटी बहीण म्हणून मला समजून सांगा आणि काही गोष्टी चुकत असतील तर त्या मला कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका. तर या पद्धतीने मी माझे पहिल्यांदा जे स्वामी समर्थांचे 11 गुरुवार जे आहे ते केलेले आहे. पूजा मांडणी कशी केली, त्यानंतर संकल्प कसा सोडला, काय ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जेणेकरून मला ज्या गोष्टींचा अनुभवाला लाभ झाला त्या सगळ्या गोष्टींचा लाभ तुम्हालाही व्हावा हीच माझी यातून इच्छा आहे. चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि श्री स्वामी.